बीड जिल्ह्यातील बुडालेल्या मल्टीस्टेट संदर्भात आमदार सुरेश धस यांनी विधिमंडळात आवाज उठवला। आज शनिवार दिनांक 21 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता नागपूर हिवाळी अधिवेशनातील विधिमंडळामध्ये त्यांनी हा मुद्दा गाजवला। बीड जिल्ह्यामधील जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री राजधानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन, माजलगाव मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह या बँकांनी मोठ्या प्रमाणात ठेवीदारांच्या ठेवी बुडवल्या आहेत आणि या बँका बुडाल्या असल्याने हजारो कोट्यावधींच्या ठेवी यामध्ये बुडालेल्या आहेत। त्यामुळे येथील ठेवीदारांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याने आमदार सुरेश धस यांनी हा आवाज विधिमंडळामध्ये आज उठवला आहे। सुरेशजी धस। नाही हो, मला मग झापलं होतं, तिथं उभा राहू नको। मग अध्यक्ष महोदय, औचित्याच्या मुद्द्याद्वारे बीड जिल्ह्यातील जिजाऊ मल्टीस्टेट, ज्ञानराधा मल्टीस्टेट, साईराम मल्टीस्टेट, मातोश्री राजधानी मल्टीस्टेट, मराठवाडा अर्बन, माजलगाव या मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह बँकांनी अध्यक्ष महोदय जवळपास 5,500 कोटी रुपयाच्या ठेवी ह्या ठेवीदारांच्या बुडवलेल्या आहेत। यांच्यावरती गुन्हे दाखल झाले आहेत, हे जेलमध्ये गेलेत। परंतु माननीय उपमुख्यमंत्री महोदय अजितदादांना या ठिकाणी मी विनंती करतो, फायनान्स त्यांच्याकडेच राहणार आहे, त्याच्यामुळे त्यांनाही विनंती करतो की दादा, मराठवाड्यातील संपूर्ण ठेवीदारांची संख्या 16 लाख आहे। बीड जिल्ह्यातील एकूण संख्या 1,26,000 आहे अध्यक्ष महोदय, आणि मृत्युमुखी ह्या बँकांच्या ठेवीमुळं 26 लोक आतापर्यंत गेलेले आहेत। आणि या 5,500 कोटीपैकी दादा 3,700 कोटी ठेवी फक्त ज्ञानराधाच्या आहेत। आणि हे ज्ञानराधा कोण? रणजितसिंह नाईक निंबाळकरांचा तो दुधाचा प्लॅन्ट सुद्धा यांनीच विकत घेतला। याच्या बायकोला 36 बॉडीगार्ड असायचे, 36 बॉडीगार्ड, शॉर्ट अजून पुढं माग। तर हे 5,500 कोटी दादा, मला माहिती आहे की मल्टीस्टेटचं रजिस्ट्रेशन राज्याचं नाही, तर केंद्र सरकारकडं माननीय अमितभाई शहा यांना बोलून यातला काहीतरी मार्ग काढावा, नाहीतर अनेक लोक मृत्युमुखी पडतील, या बाबतीतला निर्णय करावा।